पनवेल नवी मुंबईतील ताज्या घडामोडींसाठी पनवेल फास्टला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट। महासभेमध्ये विरोधी पक्षाच्या प्रस्ताव सूचना घेतल्या जात नाहीत असा आरोप विरोधी पक्षाकडून होतोय। येत्या महासभेला सुद्धा आपले काही विषय नाही आहेत त्याच्यामध्ये, तर आपली काय भूमिका असणार आहे नक्की? नक्कीच गेल्या कित्येक महासभेमध्ये आमच्या प्रस्ताव सूचना ह्या मांडल्याच जात नाहीयेत आणि आम्ही उगीच एक नगरसेवक म्हणून जबाबदारी असताना आमची सगळी मंडळी नगरसेवक मंडळी प्रस्ताव सूचना ह्या महिनाभर आधी देत असतात। म्हणजे आजची मीटिंग झाली की लगेच दुसऱ्या 5-7 दिवसामध्ये पुढच्या मीटिंगच्या आतमध्ये ह्या सगळ्या प्रस्ताव सूचना देत असतात। आता ह्या प्रस्ताव सूचना मला वाटतं महापौर मॅडमना कधीच महत्त्वाच्या वाटल्या नाही। अशीच एक प्रस्ताव सूचना मी उदाहरण देईन तुम्हाला की पावसाळ्याच्या आधी आणि ते पण 2 महिने आधी म्हणजे जवळजवळ फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही स्थगन प्रस्ताव एक पाण्यासंदर्भात दिलं होतं। आमचे नगरसेवक मान्य हरेश केणी यांच्या मार्फत ते आम्ही तिथे मांडला होता। हा प्रस्ताव त्यांनी महासभेतच फेटाळला की याचं सध्या महत्त्व नाहीये म्हणून, आणि त्याचे परिणाम आज आपल्याला पावसाळ्यानंतर सुद्धा भोगायला लागतायत। म्हणजे एवढा हा एकदम कामाचा कुचकटपणा यांच्यामध्ये आहे आणि सत्तेचा माज यांना आलेला आहे की प्रस्ताव सूचना या कशासाठी नगरसेवक देतात की आपापल्या वॉर्डमधले काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते प्रश्न हे नगरसेवक त्या प्रस्ताव सूचनेमार्फत आपल्या महापालिकेमध्ये मांडत असतात। आज आम्ही त्याची मीटिंग पुन्हा एकदा नवीन आयुक्त आपले गणेश देशमुख साहेब यांच्याकडे घेतली आणि ही मीटिंग पहिल्यांदा नाही, त्यांच्या जवळजवळ 3 मीटिंग झाल्या, पण आम्ही हे दुसऱ्यांदा त्यांच्याकडे जातोय की साहेब आमच्या प्रस्ताव सूचना बिलकुलच विचारात घेतल्या जात नाहीत। आज सर्व नगरसेवक आम्ही गेलो होतो, मग त्याच्यात शेका पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, आम्ही सगळेजण गेलो होतो आणि आज समोरच देशमुख साहेबांनी सचिवांना आज समोर बोलावलं। सचिवांनी काय सांगितलं की आमच्याकडे ज्या प्रस्ताव सूचना नगरसेवक मंडळी आणतात ते गठ्ठे घेऊन आम्ही सरळ महापौर मॅडमकडे जातो आणि त्यांच्या पुढे ठेवतो, मग महापौर मॅडम त्याच्यात ठरवतात की कोणत्या प्रस्ताव सूचना मान्य करायचे। आज तुम्ही सांगा, महापौर मॅडम हे ठरवत असतील, त्यांनी आमच्या तर प्रस्ताव सूचना महापौर मॅडम बघतच नसतील, नाव आलं आमचं प्रीतम जनार्दन म्हात्रे की ते बाजूला ठेवत असतील असा आमचा आरोप आहे। कारण आमच्या विचारातच घेतल्या जात नाहीत आणि त्यांना विचारायला आम्ही जातच नाही, कारण त्यांना बोलून काही फायदा नाही। कारण मला वाटतं महापौर मॅडम फक्त या बसवलेल्या आहेत आणि माझा एक क्लिअर आरोप आहे की एवढ्या महत्त्वाच्या प्रश्नांना जर तुम्ही वाचा फोडत नसाल तर नागरिकांना आम्ही मंडळींनी उत्तरं द्यायची काय? आज आम्हाला सगळे विचारतात की तुमचे प्रश्न येतच नाहीयेत, तुम्ही मांडत नाही आहात का? म्हणजे आमच्यावर तिकडून पण आरोप होत आहे, पण आम्ही हे प्रस्ताव सूचना मांडून सुद्धा महापौर मॅडम जाणीवपूर्वक त्या घेत नसतील तर मला वाटतं आता कुठेतरी आम्हाला इथे आक्रमक व्हावंच लागेल। कारण आम्ही काय करायचो की विकास कामांना अडथळा नको, रस्ते, पाणी, वीज, कचरा हे प्रश्न तर पनवेल महापालिका हद्दीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, तरी सुद्धा आम्ही कुठेतरी कोऑर्डिनेशन करून आम्ही कामं करून अधिकाऱ्यांसोबत करायचो। पण आता अधिकाऱ्यांना सुद्धा जर असंच गठ्ठा आणून जर तसं समोर ठेवलं आणि त्यांना ज्या पद्धतीने ते महापौर मॅडम सांगतात त्या पद्धतीनेच जर घ्यायला लावलं तर अधिकारी सुद्धा इथे काय करतील? मग आम्ही अधिकाऱ्यांनाच बोलत राहायचं का? जसं आज देशमुख साहेब यायच्या आधी फक्त हे अधिकारी हटाव ते अधिकारी हटाव याच्यामध्ये त्यांचा 1 वर्ष गेला। आता गणेश देशमुख साहेब आले तर अधिकाऱ्यांना वेगळ्या पद्धतीने ते दाबण्याचा प्रयत्न इथे करतायत असा माझा ठाम आरोप आहे। 11 सप्टेंबरला महासभा आहे, त्यावेळेला आपल्या विरोधी पक्ष म्हणून आपल्या आणि आपल्या नगरसेवकांची काय भूमिका असणार आहे? नक्कीच आम्ही याचा जाब महापौर मॅडम यांना विचारणार आहोत की तुम्ही आमचा कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही पद्धतीने आमचा विचार करत नाही तर आम्हाला या सभेत येण्याचा अर्थच नाहीये। उगीच सभेत जायचं, तिथे यायचं। आता गेल्या वेळी असंच झालं, एक ठराव सर्वानुमते आम्ही दारूबंदीचा आम्ही मांडला, याच्या अगोदर शेका पक्षानेच शिकवलं, खारघरमध्ये आणि वाळ ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदी आम्ही करून दाखवली म्हणून आम्ही एकतर्फी त्यांना पाठिंबा दिला। पण याचा अर्थ असा नाही ना, पाठिंबा देऊन आज कित्येक महिने ओलांडले, महापौर मॅडमने त्याचा काय पाठपुरावा केला सरकारबरोबर की बाबा त्याला काय अडचणीत काय नाही, तर त्याचं उत्तर नाहीये। मला वाटतं नुसतं ज्यांचे ठराव करायचे, यांचं नाव कुठेतरी आलं पाहिजे म्हणून यांनी करायचं आणि हेच आता चाललेलं आहे। कुठला एखादा प्रश्न पण महत्वाचा असेल, कधी कधी प्रश्न आमच्या नावाने नसतो, त्याच वॉर्डातल्या दुसऱ्या त्यांच्या नगरसेवकांच्या नावाने तो असतो आणि हे प्रश्न असे आमचे प्रश्न जे आम्ही नागरिकांमध्ये रस्त्यावर फिरतात सगळे नगरसेवक मंडळी आमचे आणि ते प्रश्न निकाली लावतात, ते प्रश्न फक्त त्यांचं नाव लावून त्यांना कशी क्रेडिट मिळेल याचंच हे बघत असतात असं मला म्हणायचं। शेका पक्षाचा आरोप आहे की
पालिका स्थापन झाल्यापासून त्यांचे प्रस्ताव विचारात घेतले जात नाहीत। या संदर्भात आज आपण आयुक्तांची भेट घेतली। एकंदरीत काय चर्चा झाली, काय निर्णय लागला? आम्ही जवळजवळ 20-22 नगरसेवक आता आयुक्तांच्या दालनामध्ये गेलो होतो। त्या ठिकाणी आयुक्तांना सांगितलं की आमचे जे प्रस्ताव आम्ही देतो ते नगरपालिकेच्या महापौर मॅडम विचारात घेत नाही, असे आम्ही कंप्लेंट केल्यानंतर त्यांनी लगेच सचिवांना बोलावून घेतलं। आज या ठिकाणी आमचे कुठलेही प्रश्न अजेंड्यामध्ये न येता त्यांचे सत्ताधाऱ्यांचे सगळ्यांची नावं, एका प्रश्नाला 4-4, 5-5 नावं, ही सिस्टम असते का? आम्ही पण जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना असे विरोधी असो का सत्ताधारी असो, सगळ्यांचा प्रश्न हा जनतेसाठी असतो आणि जनता जनार्दनसाठी काम करणं हे आमचं ध्येय। आमचा प्रश्न आम्ही का आमच्या स्वतःच्या घरासाठी, आमच्या स्वतःसाठी विचारत नसतो, आम्ही जनतेसाठी विचारत असतो। या ठिकाणी हा विरोधी पक्षावर चाललेला अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही येत्या महासभेत खपवून घेणार नाही। आज आपण पाहताय की महानगरपालिका होऊन जवळजवळ 2 वर्ष होत आहेत। आज महानगरपालिकेमध्ये आपण पाहताय की बीजेपी वाल्यांची सत्ता आहे, सत्ताधारी ते आहेत। हे असताना सुद्धा आज विरोधी पक्ष जर शेतकरी कामगार पक्ष आहे, ह्या शेतकरी कामगार पक्षाचे जे आम्ही नगरसेवक आहोत, आमचे विरोधी पक्ष नेते आहेत, हे आम्ही वारंवार यांना प्रस्ताव, समाजातील जे अडचणी आहेत त्या अडचणी आमच्याकडे येऊन किंवा आम्ही त्यांच्याकडे जाऊन किंवा आम्ही पाहून प्रत्यक्षाने ज्या गरजा आहेत त्या गरजांना धरून प्रस्ताव मांडत असतो महानगरपालिकेमध्ये। पण आज आम्ही पाहतोय की महानगरपालिकेची जवळजवळ 16वी ही सभा असेल, महासभा असेल, पण या महासभेमध्ये आमच्याकडनं मांडलेले जे प्रस्ताव आहेत, या प्रस्तावांचा ते विचारच करत नाही। विचार न करता अजेंडामध्ये ते घेतच नाही। जवळजवळ मी स्वतः खारघर गावातील समाज हॉल असेल त्याचा प्रस्ताव मांडलेला आहे, परत प्लास्टिक संकलन केंद्र असेल त्याचा प्रस्ताव मांडलेला आहे, कारण प्लास्टिक बंदी आपल्या या महानगरपालिकेनेच मांडलेली आहे। मग त्यांना जे प्लास्टिक संकलन केंद्र असेल, मग त्या केंद्रामध्ये जी प्लास्टिक तेथील लोक घेऊन येतील ते कुठे जमा करायचं, तर प्लास्टिक संकलन केंद्र असावे यासाठी मी प्रस्ताव मांडलेला होता। त्याचाही काही ठिकाणं नाही। खारघरमधील मग मैदानं असतील, त्या मैदानं आरक्षित करून आपल्या ज्या येणाऱ्या पिढीला मैदानच नाही ते मैदानं आरक्षित करा यासाठी प्रस्ताव मांडलेला आहे। परत कोपऱ्या गावातील पाण्याची टाकीचा प्रस्ताव असेल, हा प्रस्ताव मी मांडलेला। आज पाण्याचा प्रश्न भीषण आहे, सगळीकडे आपण पाहताय की पाणी पाणी लोक बोंबलत आहेत, त्या प्रस्ताव मी मांडलेला आहे, त्याचा काही ठिकाणं नाही। परत आज खारघरमध्ये खारघर आहे शैक्षणिक क्षेत्र म्हणून मानलं जातं, एज्युकेशन झोन म्हणून डिक्लेअर केलेलं आहे। तिथे मी एक अत्यावश्यक आणि सर्व सुखसोयींनी उपलब्ध अशी अभ्यासिकेसाठी प्रस्ताव मांडलेला होता। हे सर्व प्रश्न मी पोट किटकिटे मांडत असतो। ह्या प्रश्नांचा, प्रस्तावांचा सरळ सामाजिक बांधिलकी आहे, समाजासाठी असलेले उपयोगी हे प्रस्ताव आहेत। पण ह्या महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना त्याचं काहीही पडलेलं नाही, त्याच्याकडे त्या डुंकुनी बघत नाही। म्हणून माझा या महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना एक आरोप आहे की आपण का आमचे प्रस्ताव मांडत नाही, हे प्रस्ताव आम्हाला समाजाला काय उपयोगी नाहीत का, हे काय आमच्या घरचे आहेत का?
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल उरणच्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेल, तसेच रखडलेले प्रश्न मार्गी लागून लवकरच पनवेलचा कायापालट होईल असा विश्वास व्यक्त करायला हरकत नाही. प्रशांतजी, आपल्या पनवेल पासतर्फे पुन्हा एकदा शुभेच्छा आणि धन्यवाद.